नमस्कार, मी अश्विनी शिंदे भोईर मुक्तांगण या माझ्या चॅनलवरती आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करते। रसिक हो, सर्वप्रथम आपल्या सगळ्यांना दीपावली सणाच्या तेजोमय प्रकाशमय लक्ष लक्ष शुभेच्छा। आजच्या एपिसोडमध्ये आपण सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक श्री नंदकुमार सावंत यांच्याशी गप्पा मारणार आहोत। श्री नंदकुमार सावंत हे गेली 34 वर्षे बृहन्मुंबई पोलीस दलात कार्यरत आहेत। त्यांची विशेष ओळख सांगायची म्हणजे ते उत्तम कवी आणि अभिनेते देखील आहेत। त्यांचा चांदण स्पर्श हा काव्यसंग्रह प्रकाशित झालेला आहे आणि या काव्यसंग्रहाला कविश्रेष्ठ श्री अशोक बागवे यांची सुंदर प्रस्तावनाही लाभलेली आहे। तर चला मग आपण भेटूया पोलीस दलातील एक कवी आणि अभिनेता श्री नंदकुमार सावंत म्हणजेच नंदूदादा यांना। नमस्कार नंदूदादा, मुक्तांगण या आमच्या यूट्यूब चॅनलवरती आपलं मनपूर्वक स्वागत। दादा, माझा तुम्हाला पहिलाच प्रश्न असा आहे की कवितेशी तुमचं नातं नेमकं कसं जडलं? सर्वप्रथम अश्विनी, तुमच्या या मुक्तांगण या यूट्यूब चॅनलला माझ्याकडून भरपूर शुभेच्छा। आणि आता तुमचा प्रश्न, कवितेशी नातं कसं जडलं? कवितेशी नातं जडण्याचं कारण असं आहे की बालसुलभ वयानंतर आपण जेव्हा किशोर वयात येतो त्यावेळेला आपोआपच काही शब्द आपल्याला सुचत असतात, परंतु आपण ते योग्य रीतीने मांडू शकत नाही। कवितेचं नातं जुळायला एक कारण आणखीन झालं, ज्या वेळेला कॉलेजमध्ये असताना 11वी 12वीला असताना चंद्रशेखर गोखले सरांचा एक चारोळी संग्रह प्रसिद्ध झाला होता, मी माझा। आणि तो प्रकार कुठेतरी माझ्या मनाला भावत गेला की 4 ओळीतच आपल्याला बरंचसं काही सांगता येतंय या माध्यमातून। आणि मी कवितेंचं आधीपासूनच काही कविता लिहित होतो, त्या मुक्तछंदात असायच्या। पण पूर्वी कसं कॉम्प्युटर नव्हतं, आपल्याला कुठे स्टोअर करायची जागा नव्हती, असंच कुठेतरी लिहून ठेवलेलं असायचं, कुठल्या तरी वहीच्या शेवटच्या पानावर लिहून ठेवलेलं असायचं, ते निघून गेलेलं असायचं। पण चंद्रशेखर गोखले सरांची ज्या वेळेला मी माझा वाचत गेलो आणि तो प्रकार मला कुठेतरी माझ्या मनाला तो भावत गेला आणि मी पहिली चारोळी केली होती। चारोळी अशा होत्या की चांदण्यात फिरण्याची काही और मजा आहे, चांदण्यात फिरण्याची काही और मजा आहे, राणी आहे चांदणी आणि चंद्र राजा आहे। वाह, क्या बात आहे। अशी माझी पहिली चारोळी होती। आणि त्यानंतर हा प्रकार मी माझ्या दैनंदिन जीवनामध्ये मला ते जे काही माझ्या निरीक्षणाने, माझ्या निरीक्षण शक्तीने मला दिसायचं, समजायचं, त्याप्रमाणे मी तशा त्या ओळी लिहायचो। त्यानंतर मुंबई चौफेर म्हणून एक सायन दैनिक यायचं, त्या मुंबई चौफेरमध्ये चारोळ्या यायच्या, त्यावेळेला मी त्या चारोळ्या पाठवायचो तिथे आणि बऱ्याचशा चारोळ्या माझ्या त्यामध्ये प्रकाशित झालेल्या होत्या, परंतु मी ते कुठेही लिहून ठेवलेल्या नाहीत। पण मुळात कवितेचं नातं नंतर ज्या वेळेला मी पोलीसमध्ये भरती झालो आणि मला असं वाटलं की हा छंद आता माझा मागे पडतोय की काय, आणि झालंही तसंच की पोलीसमध्ये हेक्टिक शेड्यूल असल्यामुळे ड्युटी अवर्स माझे म्हणजे अनबॅलन्स असायचे, त्यामुळे काही मुळामध्ये तुम्हाला शब्द सुचायला एक तुम्हाला शांत मन लागतं किंवा निवांतपणा लागतो, तुम्हाला ते हेक्टिक शेड्यूलमध्ये नाही सुचू शकत। आणि त्याप्रमाणे म्हणजे मी म्हटल्याप्रमाणे मग तो छंद हळूहळू मागे पडत गेला माझा। आणि 2008-9ला पुन्हा कॉम्प्युटर्स आले आणि कीबोर्डवर आपलं स्टोअर करता येऊ लागलं, आपल्याला लिहून ते स्टोअर करता येऊ लागलं।
त्यामुळे माझा तो पुन्हा मी त्या शब्दांच्या प्रांगणात बागडायला लागलो आणि पुन्हा माझ्या कविता बऱ्याचशा मुक्त छंदात असायच्या. पण नंतर मग काही माझे मित्र म्हणायला लागले की अरे वृत्तबद्ध कविता तू एवढं छान लिहितोस, तर वृत्तबद्ध कविता का करत नाहीस. मग मी काही लोकांकडून वृत्तबद्ध कविता कशा केल्या जातात, मुळात वृत्त काय आहे, मग ती अक्षरगण वृत्त, मात्रा वृत्त, हे नंतर जेव्हा कळत गेलं कालांतराने, आणि मग मी त्या मात्रा वृत्तात, अक्षरगण वृत्तबद्ध कविता करायला लागलो. मला वाटतं कुठेतरी कॉलेजमधली जी ती कवितेची नाळ जुळली होती ती आत्ता कामाला यायला लागली. खरंय दादा, तुम्ही म्हणालात तसं की तुम्ही कवितेचं तंत्र शिकून घेतलं, पण तितक्याच उत्स्फूर्तपणे तुमची कविता ही नेहमी येत असते आणि एक अलवारपणा, हळुवारपणा जो तुमच्या कवितेमध्ये आहे. आणि मला माहिती आहे की तुमचा चांदण स्पर्श हा एक सुंदर काव्यसंग्रहही प्रकाशित झालेला आहे आणि या काव्यसंग्रहाला कविश्रेष्ठ अशोक बागवे यांची प्रस्तावना लाभली आहे आणि त्या प्रस्तावनेमध्ये बागवे सरांनी खूप छान लिहिले तुमच्याबद्दल. ते तुम्हाला असं म्हणतात की शब्दांना ओलीस ठेवणारा पोलीस. खरं समर्पक शब्दात तुमचं वर्णन केलेलं आहे. तर हा चांदण स्पर्श हा जो काव्यसंग्रह आहे याच्याबद्दलही आम्हाला खूप उत्सुकता आहे, त्याबद्दल आपण सांगावं अशी मी तुम्हाला विनंती करते. चांदण स्पर्शची निर्मिती होण्यामागे माझी एक अत्यंत चांगली मैत्रीण आहे, जी वसईमध्ये खूप प्रसिद्ध आहे, डॉक्टर पल्लवी परुळेकर बनसोडे. हिचा खूप मोठा वाटा आहे, म्हणजे सिंहाचा वाटा आहे. कारण माझ्या कविता मी आजपर्यंत नुसत्या लिहून ठेवल्या होत्या, काव्यसंग्रह पुढे करायचा की नाही हेही माहिती नव्हतं. पण माझा वर्गमित्र आहे संजय शेट्टे. संजय शेट्टे माझ्या मागे लागला की अरे तू एवढ्या छान कविता लिहितोस, कविता करतोस, कविता सादर करतोस, मग तू तुझा काव्य संग्रह का काढत नाहीस. तर मी म्हटलं रे मी अजून काही असं त्याचा विचार केलेला नाहीये. पण तो माझ्या अगदी आपण म्हणतो ना की हात धुवून मागे लागला की नाही तुझा काव्य संग्रह झाला पाहिजे आणि आम्ही सगळे वर्गमित्र तुझ्या पाठीशी आहोत. त्याप्रमाणे माझे सर्व वर्गमित्र माझ्या पाठीशी उभे राहिले. ती निर्वे संवेदना प्रकाशन, त्यांनी प्रकाशनाची जबाबदारी उचलली आणि माझा काव्यसंग्रह प्रत्यक्षात उतरला. माझं पहिलं अपत्य असं म्हणावं लागेल. आणि त्या काव्यसंग्रहाला अशोक मामांची म्हणजे अशोक बागवे सरांची प्रस्तावना इतकी सुंदर आहे की हा माणूस एकतर कोणाला प्रस्तावना लिहायला एकतर असा पटकन तयार होत नाही, पण का कोणास ठाऊक परमेश्वराची कृपा त्यावेळेला त्यांनी हो म्हटलं आणि इतक्या लवकर त्यांनी प्रस्तावनाने एवढी सुंदर लिहून दिली की म्हणजे मी अजूनही वाचतो तेव्हा मला असं एक भरून आल्यासारखं वाटतं. आणि पुस्तकाचं प्रकाशन झालं 2 जानेवारी 2021. खरं तर ते आधी व्हायला होतं, परंतु लॉकडाऊन झाल्यामुळे मला ते करता येत नव्हतं. 2 जानेवारीला माझा वाढदिवस असतो, त्या वाढदिवसाच्या दिवशी मी प्रकाशन करायचं ठरलं आणि त्या प्रकाशनाला उत्तम निवेदिका म्हणून अश्विनी भोईर होत्या आणि त्यांचं एवढं छान निवेदन होतं आणि एवढा कार्यक्रम रंगला आणि हा काव्यसंग्रह अशा पद्धतीने माझं स्वप्न प्रत्यक्षात उतरलं. दादा, तुम्ही म्हणालात त्याप्रमाणे तुमच्या काव्यसंग्रहाच्या प्रकाशनाचा कार्यक्रम खूप छान रंगला होता आणि मला वाटतं की त्याचं श्रेय हे तुमच्या कवितेलाच आहे. तर त्यामुळे माझी तुम्हाला विनंती आहे की चांदण स्पर्श या काव्यसंग्रहातील एका सुंदर कवितेचं वाचन तुम्ही करावं अशी मी तुम्हाला विनंती करते. नक्कीच. चांदण स्पर्शमध्ये सगळ्यात मी आता म्हटल्याप्रमाणे एक हलक्या फुलक्या रोमॅन्टिक वगैरे अशा कविता आहेत, त्याच्या तिच्या वगैरे अशा मी बऱ्याच आधी लिहिलेल्या. त्यातली एक कविता मी आपल्यासमोर सादर करतो. मन चांदणं नावाची. की मन चांदणं चांदणं होई आभाळ दिवाना,
मन चांदणं चांदणं होई आभाळ दिवानं, झुले चांदण्यांचा झुला दिसे रातीस देखणं. झुले चांदण्यांचा झुला दिसे रातीस देखणं, जागे इवली पणती, जागे इवली पणती लागला दिव्याचा लळा. जागे इवली पणती लागला दिव्याचा लळा, घेता मिठीतच तिला होई आभाळ ठेंगण. घेता मिठीतच तिला होई आभाळ ठेंगण, मग रात्रीत ते वेडे दोघे हाती हात घेती. मग रात्रीत ते वेडे दोघे हाती हात घेती, स्पंदनांची द्रुत गती आणि ओठांचं भिजण. स्पंदनांची द्रुत गती आणि ओठांचं भिजण, प्राजक्ताशी रातराणी खोले गुज अंतरीचे. प्राजक्ताशी रातराणी खोले गुज अंतरीचे, चुरगळतो गजरा आळसावतो दर्पण. चुरगळतो गजरा आळसावतो दर्पण. आणि शेवटचं कडवं आहे, पहाट होता अंबरी. पहाट होता अंबरी, गाली लाली फुटलेली. होता पहाट अंबरी, लाली गाली फुटलेली, सुखावला उंबरठा दरवळले अंगण. सुखावला उंबरठा दरवळले अंगण. वा, अप्रतिम. थँक्यू. दरवळले अंगण, खूप सुंदर प्रतिमा आहे दादा आपली. आणि खूप जितकी कविता तुम्ही सुंदर लिहिता तितकीच तुम्ही कविता सुंदर पद्धतीने पोचवत आहे. मला माहिती आहे की अनेक कवी संमेलनं असतील, साहित्य संमेलनं असतील, त्यामध्ये तुमचा नेहमीच अतिशय उत्साहाने सहभाग असतो. हो. तर या संमेलनातली एखादी काही आठवण आहे की जी अजूनही स्मरणात आहे आणि ती आठवण सुखावून जाते, अशा काही आठवणी तुमच्याकडे आहेत का? अनेक काव्य संमेलनात माझा सहभाग असतो. पण त्यातलेही एक साहित्य संमेलन 91 साहित्य संमेलन, अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन बडोदे नगरीत झालं होतं. आणि तिथे कवी कट्टा या सदरात मला कविता माझी सादर करता आली. आणि त्यावेळेला माझं एवढं कौतुक केलं होतं त्यावेळेचे आमचे बृहन्मुंबई पोलीस दलाचे तत्कालीन पोलीस आयुक्त माननीय श्री दत्ता पडचळगेकर साहेबांनी. त्यांना खूप साहित्याची आवड होती आणि त्यांना असं वाटलं की माझ्या पोलीस दलातला, म्हणजे मी मुख्य असताना एक माझ्या बृहन्मुंबई पोलीस दलातला एक अंमलदार बडोदे नगरीमध्ये, म्हणजे महाराष्ट्राच्या बाहेर जाऊन आपली कविता, आपली कला सादर करतोय, त्यांना ते खूप अप्रूप वाटलं. त्यांनी बरीचशी प्रसिद्धी दिली त्या माझी जी कविता मी सादर करणार होतो बडोद्याला. तेव्हा बऱ्याचशा चॅनल्सने माझी मुलाखत घेतली होती, बऱ्याचशा न्यूजपेपर्समध्ये ती बातमी छापून आली होती की बृहन्मुंबई पोलीस दलातले एक कवी बडोद्या साहित्य संमेलनात आपली कविता सादर करणार आहेत म्हणून. आणि कवी कट्टावर मी ती कविता सादर केली. कविता सादर करून आल्याच्या नंतर आमची एक दर महिन्याला एक गुन्हे परिषद असते. म्हणजे संपूर्ण त्या गुन्हे परिषदेमध्ये सगळे म्हणजे असिस्टंट कमिशनरपासूनचे पोलीस कमिशनर हे सगळे वरिष्ठ अधिकारी त्या गुन्हे परिषदेला हजर असतात. आणि त्या गुन्हे परिषदेमध्ये मला प्रशस्तीपत्रक आणि रोख 20,000 रुपयाचं रिवॉर्ड मिळालं होतं. पडसळीकर साहेबांनी स्वतः ती अनाऊन्समेंट केली होती आणि त्यांच्या हस्ते मला ते पारितोषिक मिळालं होतं. ती एक आठवण माझी अशी माझ्या हृदयाच्या कप्प्यात अशी मी जपून ठेवलेली आहे. दुसरी एक आठवण अशी आहे की 2019 साली महाराष्ट्र पोलिसांचं आत्तापर्यंतचं एकमेव, कारण त्यानंतर हे सुरू झालं, लॉकडाऊन सुरू झालं आणि ते झालं नाही, तर एकमेव आतापर्यंतचं झालेलं महाराष्ट्र पोलिसांचं दक्ष संमेलन, एक दिवसीय संमेलन होतं. यशवंतराव प्रतिष्ठान मंत्रालयाच्या समोर तिथे होतं. आणि तिथे बरेचसे दिग्गज आले होते, म्हणजे अशोक बागवे सर, अशोक नायगावकर सर, अगदी आमच्या पोलीस खात्यातले मोठे मोठे वरिष्ठ अधिकारी जे स्वतः एक कविता करतात,
म्हणजे आमचे आता पिंपरी चिंचवडचे पोलीस कमिशनर आहेत कृष्णप्रकाश सर, ते स्वतः कवी आहेत. त्यानंतर आत्ता रेल्वेजला जे पोलीस कमिशनर आहेत कैसर खालिद साहेब, ते हिंदीमध्ये उर्दूमध्ये एवढ्या सुंदर गझल लिहितात, शायरी करतात. तर अशा लोकांनी तिथे उपस्थिती लावली होती आणि त्या कवी संमेलनामध्येही मी माझी एक कविता सादर केली होती. आणि त्या कवी संमेलनामध्ये की एक आउटस्टँडिंग परफॉर्मन्स, म्हणजे पोलीस दलात काम करत असतानाच एक चाकोरी बाहेरचं म्हणजे काम, मी कवितेबरोबरच अभिनयही करतो म्हणून एक माझा वेगळा सन्मान केला गेला. आणि तो म्हणजे आपलं साहित्य क्षेत्रातलं आपलं एक दैवत असतं किंवा एक कुठेतरी एक आपला आदर्श असतो. तर मला सांगायला आनंद होईल की माझा सन्मान त्यावेळेला पद्मश्री मधु मंगेश कर्णिक सरांच्या हस्ते झाला होता. त्यावेळेला ती एक आठवण आहे माझी, म्हणजे जपून ठेवण्यासारखी. आणि बऱ्याच आहेत अशा आठवणी, पण ह्या 2 आठवणी मी खूप अशा जपून ठेवलेल्या आहेत. नंदूदादा, साहित्य क्षेत्रात जितक्या सहजतेने तुमचा वावर आहे तितक्याच सहजतेने नाट्य क्षेत्रात सुद्धा तुमचा वावर आहे. माझ्या माहितीप्रमाणे मला वाटतं की महाराष्ट्र राज्य शासनाची तुम्हाला जवळपास 5 पारितोषिक अभिनयाची मिळालेली आहेत. तर नेमकं तुम्ही नाट्य क्षेत्रामध्ये कसे काय गेलात? ही अभिनय क्षेत्रातली नेमकी एंट्री कशी झाली? खरं म्हणजे अभिनय हा मला लहानपणापासून, म्हणजे आई वडिलांनी मला खूप प्रोत्साहन, म्हणजे आम्हाला सर्व 5 भावांना त्यामध्ये मुभा होती, असं काही बर्डन नव्हतं. आणि शाळा कॉलेजांमध्ये मी गॅदरिंग्समध्ये वगैरे करायचो काम, आपलं छोट्या छोट्या नाटुकल्यांमध्ये वगैरे. पण मुळात जो अभिनयाचा आपण म्हणतो ना चस्का लागला, तो माझा मोठा भाऊ शंकर सावंत, म्हणजे त्याला बाबल सावंत असं म्हणतात. अभिनय आता तो तिथे पूर्णपणे त्याने हे केलं, निवृत्ती घेतली अभिनयापासून. पण तो ज्या एकांकिका वगैरे करायचा आणि त्याच्यामध्ये त्याला जी पारितोषिके मिळायची, ते बघून मलाही असं वाटायला लागलं की आपणही करावं. त्याने त्याच्या सोबतीने मीही एकांकिका वगैरे करू लागलो. त्यावेळेला एकांकिका स्पर्धा खूप आमच्या इकडे गिरण गावामध्ये गणपती उत्सवांमध्ये वगैरे, म्हणजे लालबाग, परळ, चिंचपोकळी वगैरे त्या साईडला खूप अगदी जोमात चालू असायच्या. आणि प्रत्येक ठिकाणी आमची एंट्री असायची आणि आम्ही अगदी भरभरून काम. युवक बिरादरीची एक एकांकिका स्पर्धा असायची. साहित्य संघ मंदिर केंद्रामध्ये एकांकिका स्पर्धा असायची. कॉलेजच्या विश्वातली प्रतिष्ठेची INT स्पर्धा असायची. त्या स्पर्धांमध्ये आम्ही, म्हणजे मी माझं पार्टिसिपेशन असायचं. आणि हळूहळू असं आमचा एक वरळीचा एक सूरप्रवाह नावाचा एक ग्रुप आहे, एक नाट्यसंस्था आहे. तिथून मी छोटे छोटे रोल वगैरे असे करायचो. 87 साली ज्या वेळेला मी पोलिसात भरती झालो, त्यावेळेला मला असं वाटलं की हे माझे 2 छंद आता मागे पडतील किंवा ते आता मला करायला मिळतील की नाही. परंतु आपण म्हणतो ना की इच्छा तिथे मार्ग, त्याप्रमाणे माझा एक मित्र आहे, आता तोही रिटायर्ड झाला, सुनील कदम. हाही एक नाट्यवेडा पोलीसमध्ये होता आणि तो सगळे कलाकार शोधत होता. आणि मी 92 साली पहिलं नाटक केलं बृहन्मुंबई पोलीस कल्याण केंद्रातर्फे महाराष्ट्र राज्य नाट्य स्पर्धेमध्ये 1992 साली. जय जय रघुवीर समर्थ, या नाटकाचे लेखक प्रेमानंद गजवी आणि सुनील कदमने स्वतः ते दिग्दर्शित केलं होतं. आणि पहिल्याच प्रयत्नात आम्ही साहित्य संघ केंद्रातून पहिले आलो होतो. आणि मग तो जो आत्मविश्वास आमचा जो दुणावला गेला, आम्हाला पोलीस म्हणून आम्हाला इतकं हिणवलं गेलं त्यावेळेला पहिल्यांदा की हे तुमची कामं नाहीत. पोलिसांनी, म्हणजे लोकांची एक वेगळी धारणा आहे की पोलिसांनी बंदोबस्त करावे, त्यांनी कविता करू नये, त्यांनी अभिनय करू नये, असं एक वेगळं काहीतरी मेंटॅलिटी आहे लोकांची.
हीच मेंटॅलिटी मला बदलायची होती आणि मी ती बऱ्यापैकी बदलू शकलोय याचा मला खूप आनंद वाटतो. जे आमचेच मित्र जे BMC BST मध्ये मोठ्या मोठ्या ह्याच्यातून कामं करायचे, स्टेट बँकेतून वगैरे, ते म्हणायचे काय रे तुमचे काम नाही पोलिसांचं. मी म्हटलं असं कोणी सांगितलंय ना, प्रयत्न तर करूया. पहिल्याच प्रयत्न ज्यावेळेला आम्ही पहिला क्रमांक मिळवला आणि आम्ही अंतिम फेरीत गेलो. अंतिम फेरीत महाराष्ट्रातून बरेचसे मातब्बर संघ असतात, त्यामुळे अंतिम फेरीत आम्हाला काही फारसं मिळालं नाही यश. पण लोकांचा पाहण्याचा दृष्टिकोन मात्र बदलत गेला. जे लोक आम्हाला हिनवत होते, जे लोक आमची हेटाळणी करत होती, तीच लोक, तेच आमचे मित्र कालांतराने मुंबई पोलीस काय करतायत हे पाहायला यायचे, की मुंबई पोलीस काहीतरी हटके करतात, वेगळं कुठलं तरी नाटक घेतात. आणि आम्ही 2009-2010 या वर्षामध्ये हिटलरचा जो शेवटच्या 12 दिवसांचा डाऊनफॉल होता, 12 दिवसामध्ये जो सर्व आघाड्यांवर हरत चालला होता. सुसाईड कमिट केली त्यांनी 30 एप्रिल मला वाटतं 1944ला. त्याच्या आधीचे 12 दिवस त्याचा जो पूर्णपणे हरल्याचा जो काळ होता, तो पुण्याचे आमचे डॉक्टर मित्र आहेत, त्यांनी डॉक्टर समीर मोने, त्यांनी ते नाटक लिहिलं होतं, द डेथ ऑफ अ कॉन्करर. आणि हे नाटक मला बऱ्याच लोकांना नाव मिळवून गेलं. हे नाटक रवींद्र नाट्य मंदिरातून प्राथमिक फेरीत पहिलं आलं. झाडून सगळी बक्षिसं मिळाली. अंतिम फेरीत संपूर्ण महाराष्ट्रातून ते पहिलं आलं, त्यावेळेला झाडून सगळी बक्षिसं मिळाली. आणि त्या नाटकामध्ये आमचं हिटलरची जी भूमिका करत होता सुशील इनामदार, तो आता बऱ्यापैकी आपली पोलीसची नोकरी सांभाळून नाटक प्रोफेशनल नाटक मालिकांमधून वगैरे काम करतो. त्या दिवशीच महाराष्ट्राची हास्य जत्रामध्ये त्याचा एक छोटासा परफॉर्मन्स झाला. तर बऱ्याच लोकांना आम्हाला त्याने या नाटकाने चांगलं एक प्लॅटफॉर्म मिळवून दिला. त्यानंतर मी मालिकांमध्येही काही छोटे मोठे रोल्स केले. एक आर माधवन सरांबरोबर ब्रीद नावाची वेबसिरीज केली, पहिला सीझन. खूप छान अनुभव होता तो हिंदी वेबसिरीजचा. त्यानंतर मला एक छोटासा रोल करायची संधी मिळाली नवाजुद्दीन सिद्दीकी सरांबरोबर, आणि तो सिनेमा होता ठाकरे. ठाकरेमध्ये ज्यावेळेला बाळासाहेब ठाकरेंचं रोल नवाज सर करत होते, आणि नवाज सर ज्यावेळेला ते एरवाड्याच्या तुरुंगात असतात आणि तत्कालीन मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांचे PA त्यांना भेटायला जातात, आणि तो एक छोटासा 1-2 मिनिटाचा सीन असेल, पण त्या दिग्गज अभिनेत्यावर समोर अगदी फेस टू फेस करायला मिळालं, याचाच मला खूप आनंद होता. खरंय दादा, तुम्ही नाटकांमध्ये परफॉर्मन्स करून विविध स्पर्धांमध्ये भाग घेऊन समाजाचा पोलिसांकडे बघण्याचा एक दृष्टिकोन बदलला. खरं तर याबद्दल तुमचं अभिनंदनच मी करते. आणि एवढंच नाही तर दादा, मला सांगावंसं वाटतं की तुम्ही आणि पोलीस दलातले जे सर्व कर्मचारी आहेत, जे विविध कलांमध्ये विविध क्रीडा प्रकारांमध्ये सहभागी होतात आणि एकीकडे आपली जबाबदारीही तितक्या समर्थपणे सांभाळतात, याचा आम्हा सगळ्यांना खरंच खूप मनापासून अभिमान आहे. तर तुमच्या संपूर्ण पोलीस दलाचं खूप खूप कौतुक, आणि आम्हाला नेहमीच मनात हा तुमच्याबद्दलचा अभिमान जागरूक राहणार आहे अशी मी तुम्हाला ग्वाही देते. दादा, मी तुमचा हा सगळा जो प्रवास ऐकत आहे तेव्हा मला एक राहून एक असा प्रश्न पडतो की तुम्ही खूप सुंदर चांगले कवी आहात, उत्तम अभिनेते आहात, आणि हे सगळं गुण तुमच्यामध्ये असताना तुमचा नेमका पोलीस दलामध्ये प्रवेश कसा काय झाला? आपण पोलिसात जावं असं का वाटलं? हा निर्णय का घेतला? पोलीस दलात का जावं असं ह्या प्रश्नाचं उत्तर माझं असं आहे की माझे वडील पोलीस दलात होते. 38
वर्ष सर्व्हिस झाल्यानंतर ते सन्मानाने निवृत्त झाले. आणि लहानाचा मोठा मी पोलिसांच्या सानिध्यात झालो. पोलीस कॉलनीमध्ये, अगदी पोलीस हॉस्पिटलमध्ये माझा जन्म झाला. तिथून जो प्रवास सुरू झाला, पोलीस कंपाऊंडमध्ये माझं सर्व लहानपण, तारुण्य सगळं माझं पोलिसांच्या सानिध्यात मी पाहत होतो त्यांचं जे जीवन आहे ते. आणि एक कुठेतरी असं वाटत होतं की आपण कुठेतरी समाजाप्रती आपणही आपल्या वडिलांसारखं काहीतरी देणं लागतो. आणि मी त्याच्या आधी बऱ्याचशा म्हणजे मी NCTVT एक्झाम दिली होती. माझगाव डॉकमध्ये मी थोडी काही काळ नोकरी केली. पण तेव्हाचा जो काळ होता तो असा होता की प्रायव्हेट कंपन्यांमध्ये बऱ्याच वेळेला ब्रेक द्यायचे. म्हणजे तुम्ही 3 महिने नोकरी केली की तुम्हाला परत एकदा ब्रेक, परत 3 महिने असं ते म्हणजे तुम्ही 3 महिने नोकरी करताय, परत मग घरी बसताय, मग किती काळ तुमच्या घरी जाणार वगैरे हा अनिश्चित असायचं. मग ते जरी आपल्याला तोंडाने काही बोलत नसले तरी आई वडिलांची ती एक नजर वगैरे कळायची की अरे यार घरी बसतोय आहे, काहीच कमवत नाहीये. एक कुठेतरी ते हे व्हायचं की म्हटलं ठीक आहे की आपण आता पोलीसमध्ये एखादा प्रयत्न करून पाहायला काय हरकत आहे, आपलं जे स्वप्न आहे तेही पूर्ण होईल. आणि अशा याने मी 1987 साली भरतीला उभा राहिलो. त्यावेळेला बरंच फिट होतो, आताही फिट आहे पण बराच त्यावेळेला हे होतं. आणि परीक्षा दिली, ऑप्टिकल्स वगैरे सगळे झाले, रनिंग वगैरे पास झालो आणि ट्रेनिंगला गेलो. आणि ट्रेनिंगमधून आल्याच्या नंतर माझी जी ड्युटी आहे ती सुरू झाली छानपैकी. मला असा अभिमान वाटतो सांगायला की मी कुठेतरी एक वेगळं पायंडा पाडायचा प्रयत्न केला. की मला असं वाटायचं की गुन्हेगार जरी असला तरी तो सुद्धा कुठेतरी माणूस असतो. मग मी त्याच्या ज्यावेळेला चौकशी वगैरे असायची, इन्क्वायरी असायची, त्यावेळेला मला कुठेतरी त्याची पार्श्वभूमी जाणून घ्यायचं फार उत्सुकता असायची की बाबा तू का असं झालास. काही गुन्हेगार हे अगदी निगरगट्ट असतात, म्हणजे त्यांची मोडस ऑपरेंडी तीच असते. काही जे गुन्हेगार असतात ते परिस्थितीवश झालेले असतात किंवा गरिबी वगैरे याच्यामुळे असतात. आत्ताची जी गुन्हेगारी आहे ती फार वेगळी आहे. मी जे 87 ते 95 किंवा अगदी 2000 पर्यंत सांगतो. आत्ताचं जे काही आहे ते वेगळ्या पद्धतीचे. आता तुम्हाला सायबर क्राईम फार वाढलं आहे, ऑनलाईन गुन्हे जे आहेत ते वाढलेले आहेत. पुन्हा जे जम्मू काश्मीर जे काही म्हणजे टेररिझम आपल्याला माहिती असेल, 2008 साली मुंबईवर जो झालेला हल्ला होता, फिदाई हल्ला होता, त्याच्यामध्ये आमचे हेमंत करकरे साहेब शहीद झाले होते, वीरगती प्राप्त झाली त्यांना. तो किस्सा एक मी तुम्हाला सांगतो. महाराष्ट्र राज्य नाट्य स्पर्धेतलं आम्ही नाटक, महापात्रा नावाचं नाटक, तो हल्ला व्हायच्या आधी 2 दिवस, 24 तारखेला, 26 तारखेला हल्ला झाला, 26/11चा, आणि 24/11ला आम्ही ते नाटक सादर केलं. मला तो प्रसंग अजूनही जसाच्या तसा डोळ्यासमोर दिसतोय. करकरे साहेबांच्या मिसेस आणि त्यांची आई ते नाटक पाहायला आल्या होत्या. त्या दोघांनी पाहिलं नाटक. नाटक संपल्यानंतर बॅक स्टेजला येऊन आम्हाला सांगितलं की साहेबांना काहीतरी कामानिमित्त जावं लागलं, पण मी तुम्हाला शब्द देते की ह्याचा प्रयोग आपण एक लावू आणि तो साहेब पाहतील म्हणून. पण दुर्दैवाने तसं होणार नव्हतं. आम्ही 24 तारीखला नाटक संपवून 26ला कामावर हजर झालो आणि 26 तारखेच्या रात्री हा हल्ला झाला.
आणि 27 तारखेच्या पहाटे मी माझ्या एका मित्राने फोन करून सांगितलं की नंदू करकरे साहेब हे झाले म्हणून वीरगती प्राप्त झाली. आणि डोळ्यासमोर सगळं अंधार झाला होता की म्हणजे ज्या माणसाने आपल्याला एक प्रोत्साहन दिलं, आपल्याला आपल्या कलेला खूप त्यांनी हे केलं. सदानंद दातेसाहेब त्याच्यामध्ये जखमी झाले होते. मी त्यावेळेला म्हणत होतो की अरे आपल्याला ज्या ज्या माणसांनी ज्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सपोर्ट केला तेच लोक आज ह्याच्यामध्ये. पण सुदैवाने दातेसाहेब वाचले, पण करकरे साहेब गेले. फार दुर्दैवी घटना होती आणि ती अक्षरशः अशी मनाला लागलेली आहे. दादा, तुम्ही म्हणालात त्याप्रमाणे 26/11चा तो झालेला हल्ला आणि त्या हल्ल्यामध्ये शहीद झालेले पोलीस आणि आपल्या पोलीस दलाने दाखवलेलं शौर्य, ही खरं तर एक सन्माननीय अशी एक शौर्य गाथा आहे की जी कधीच आपण विसरू शकणार नाही आहोत. असा तो प्रसंग आणि असे ते क्षण नेहमीच आपल्यासोबत राहणार आहेत. दादा, मला तुमच्या बोलण्यात वारंवार जाणवतं ते म्हणजे की तुमचं एक समाजाशी असणारं नातं, की नेहमीच आपण काहीतरी समाजाचं देणं लागतो, ही भावना तुमच्या बोलण्यामध्ये वारंवार मला डोकावताना दिसते आणि ती तुमच्या कामातही दिसते. मला माहिती आहे की कुबेर या समूहामध्ये तुम्ही अतिशय हिरिरीने ज्याप्रमाणे सांस्कृतिक साहित्यिक कार्यक्रमांमध्ये सहभागी असतात, तितक्याच उत्साहाने तुम्ही सामाजिक कार्यामध्येही सहभागी असतात. हा तुमच्या व्यक्तिमत्वाचा एक मला वाटतं की महत्वाचा पैलू आहे. तर त्याविषयी थोडंसं आपण सांगावं. कुबेर खरं म्हटलं तर आपण म्हणतो ना की फेसबुक हे आभासी जग आहे, व्हर्च्युअल वर्ल्ड आहे. पण मला हा समूह मिळाला ना की आभासी जगातला एक वेगळ्या वाटेवर चालणारा हा समूह आहे. मी त्या समूहाला समूह म्हणत नाही. त्या कुबेर म्हणजे एक आमचं एक छोटंसं असं वैश्विक कुटुंब आहे, ज्याला म्हणजे अमेरिकेत राहणारं नितीन नारखेडे असो किंवा दुबईत राहणारे शशांक किरडकर असो किंवा आणखीन बरेच असे लोक आहेत, अमेरिकेत राहणारे आमची सुनीता पाटील, ते एवढं सगळे जे सभासद आहेत, जवळजवळ 2000 सभासद आहेत. बरं, ह्या कुबेर समूहाचं एक वैशिष्ट्य म्हणजे असं आहे की बरेचसे समूह आपण पाहतो की कालांतराने ॲडमिन 4-5 असतात, मॉडरेटर्स असतात आणि मग त्यांच्यामध्ये आपापसात काही हेवेदावे होतात आणि ते ग्रुप लयाला जातात. इथे ॲडमिन एकच आहे. म्हणजे हा ग्रुप ज्याने सुरू केला तो संगमनेरचा एक तरुण उद्योजक संतोष जगन्नाथ लांबगे. संतोषने एक वेगळं विजन, एक दूरदृष्टी ठेवून हा समूह चालू केला. हळूहळू तो मजिबर साहेबांचा जो शेर आहे तो मला खूप याच्या बाबतीत म्हणावं असं वाटतं संतोषच्या की मैं अकेला ही चला था जानिबे मंजिल मगर लोग मिलते गए कारवा बनता गया. तर अशा प्रकारे आत्ता तो समूह ॲट प्रेझेंट 2000 जणांचा आहे, 2000 सभासद असलेला समूह आहे. आणि इथे कुठल्याही राजकीय पोस्टला थारा नाही. इथे सामाजिक उपक्रम राबवले जातात. कवितांचे लेखन म्हणजे लेखक कवी या लिहित्या हातांना प्रोत्साहन दिलं जातं. आत्ता आमचा कुबेरचा 5वा दिवाळी अंक, उद्या त्याचं प्रकाशन मी याला करतोय ठाण्याला. ठाण्याचे महापौर माननीय नरेश म्हस्के सरांच्या हस्ते. आणि तो 5वा त्या कुबेरच्या दिवाळी अंकाचं वैशिष्ट्य हे आहे की त्या कुबेर दिवाळी अंकामध्ये सगळेच जे लेखक कवी कवयित्री सर्व जे असतात ते कुबेरचे सभासद असतात, बाहेरचा एकही माणूस नाही. रेसिपीज इव्हन ज्या कुबेरच्या सुगरणींच्या ज्या रेसिपीज, अनोख्या रेसिपीज, पारंपरिक किंवा अनोख्या, ते सगळ्या कुबेर सभासद. त्या समूहामध्ये महिलांना इतकं सिक्युअर वाटतं ना की ज्यावेळेला कुबेर समूहाचं स्नेहसंमेलन होतं त्यावेळेला मला आश्चर्य वाटतं की पुरुषांपेक्षा महिलांचा सहभाग जास्त असतो.
आत्ता तुम्हाला आठवत असेल एक 5 महिन्यापूर्वी चिपळूणला फ्लड आला. हो. तर त्यावेळेला मी एक अशी संकल्पना मांडली की कुबेरचा जो मुंबई विभाग आहे की तर या मुंबई विभागातून आपण काहीतरी एक समाजाचं आपण कुठेतरी देणं लागतो. ह्या इथे बेघर झालेले म्हणजे अक्षरशः बेघर झाले, मी स्वतः जाऊन आलो तिथे. तर त्या दिवशी होत्याचं नव्हतं काय होतं असतं ना ते मी तिथे प्रत्यक्ष त्या चिपळूण शहरात जाऊन बघितलं. ती परिस्थिती की घरामध्ये एक साधा चमचा राहिला नाही, संपूर्ण धुवून संसार धुवून निघाले लोकांचे. त्यावेळेला आम्ही असं ठरवलं सर्वांनी मिळून की आपण काहीतरी करूया. मग पैशाची नुसते पैसे वाटप करून किंवा असं काही होणार नाही, तर आपण काहीतरी वस्तू वाटूया किंवा अन्नधान्य देऊया. तर मग तिथून आमचे एक चिपळूणचे काही सभासद आहेत ते म्हणाले की अन्नधान्य एवढं आलंय की तुम्ही अन्नधान्य देऊ नका. अन्नधान्य आहे पण ते शिजवायला भांडी कुंडीच नाहीये, तर मग ते कशात शिजवणार ना. आम्ही 40 कुटुंबांसाठी 40 पॅकेट्स केले, म्हणजे 40 त्याच्यामध्ये अगदी प्लॅस्टिकचे बकेटपासून तवा, चमचे, कावील, ते टोप वगैरे सगळं जे संसाराला तुम्हाला लागतं त्या संसारोपयोगी वस्तू आम्ही त्या 40 कुटुंबांना दिल्या. आणि त्यांच्या एक छोटीशी मदत, खारीचा वाटा. आपण काही फार मोठं हे करणार नाही आहोत त्याने, पण एक कुबेर समूहाचा हा पायंडा आपण पाडला. आणि त्यानंतर एक कळंबस्ते गाव आहे, तिथे एक शाळा संपूर्ण उद्ध्वस्त झाली. संपूर्ण त्या मुलांचे बेंच पासून एक वर्ग तर अख्खाच्या अख्खा उखडला गेला. त्या शाळेला सुद्धा 2 रूम्स बांधून द्यायचं मी हे केलेलं आहे. त्या शाळेबरोबर टायअप केलेलं आहे. आणि त्यांनी सांगितलं की जो कॉम्प्युटर विभाग आहे त्या कॉम्प्युटर विभागाला आम्ही कुबेरचं संगणक कक्ष असं नाव देणार आहोत. ही फार मोठी कुठेतरी एक अभिमानास्पद पण कामगिरी आहे आणि एक समाधानकारक की आत्मिक समाधान जे म्हणतो ना आपण, की आपण कुठेतरी एक समाजासाठी काहीतरी करतो आहोत. मागच्या वेळेला कोल्हापूरला फ्लड आला होता, तिकडे त्यांच्या मुलांना आम्ही गणवेश प्रदान केला होते, गणवेश दिले होते शाळांचे. आताही आम्ही करतो आहोत. राजुरी नावाचं एक गाव आहे, त्या गावी पाण्याचं दुर्भिक्ष होतं. आमच्याकडे कुबेरमध्ये एक पाणीतज्ञ आहेत, डॉक्टर उमेश मुंडले म्हणून. तर त्यांनी आणि संतोषने जाऊन आणि काही कुबेरकरांनी आजूबाजूच्या त्या परिसरातल्या त्या गावाची पाहणी केली. आणि त्या गावामध्ये डॉक्टर मुंडलेंनी एक आराखडा आखून दिला. आणि मला सांगायला आज आनंद आहे की त्या गावामध्ये आज 12 महिने पाण्याची व्यवस्था आहे. त्या राजुरीच्या ग्रामस्थांनी येऊन एका स्नेहसंमेलनात ते स्वतः जाहीर केलं होतं की ह्या कुबेर समूहामुळे आमचं गाव आज 12 महिने पाण्याचं जे काही आमचं पाण्याचं अडचण होती ती दूर झाली आहे कुबेरमुळे. त्यामुळे मला कुबेरमध्ये आता कुबेरचं रजिस्टर एक फाउंडेशन आम्ही केलेलं आहे, कुबेर फाउंडेशन म्हणून. त्याचा मी ऑनररी ट्रेझरर आहे, म्हणजे खजिनदार. आणि आम्हाला आत्ता आम्ही एक मोठंसं स्वप्न पाहतोय, एक शाळा उभारणीचं. संगमनेर शहराजवळ एक मोठी शाळा उभारणीचं आम्ही स्वप्न आहे. लॉकडाऊनमुळे ते थांबलंय, पण थोड्याच वेळात ते पुन्हा सुरू होईल आणि ते होईल. त्यामुळे कुबेर हा माझा एक जिव्हाळ्याचा विषय आहे. दादा, आपल्या गप्पा छान रंगलेल्याच आहेत आणि या गप्पांची सांगताही अशी सुंदर व्हावी, अविस्मरणीय व्हावी, म्हणून मी आपल्याला विनंती करते की आपण आपली एक छानशी कविता वाचावी अशी मी आपल्याला विनंती करते. नक्कीच. ही कविता मी थोडक्यात तिचे थोडंसं हे सांगतो, प्रस्तावना.
गावकुसा बाहेरचा उकिरडा हे मी कवितेला माझं शीर्षक दिलेलं आहे. मी 2011-12च्या दरम्यान नागपाडा पोलीस स्टेशनला होतो आणि नागपाडा पोलीस स्टेशनच्या अखत्यारीमध्ये बराचसा वारांगणांचा विभाग येतो. म्हणजे कामाठीपुरा वगैरे जे अगदी बदनाम झालेले जो एरिया आहे, तर तिकडची ज्या वस्तीमध्ये जे मला जे काही चित्र दिसलं की एक तारुण्यात आलेली एक वेश्या असते, तर तिचा जो ॲटिट्यूड असतो तो वेगळा असतो, तिचं बेदरकार जगणं वगैरे. पण त्याच वेळेला ज्या वेळेला ती बहर ओसरलेली जी एक वेश्या असते, ती कुठेतरी काळोख्या खोलीच्या त्या काळोख्या कळकटलेल्या बिल्डिंगच्या एखाद्या जिन्याखाली तिचं वास्तव्य झालेलं असतं, नशेची लत लागलेली असते आणि अगदी जर्जर झालेली असते ती. एके दिवशी ते या दुनियेतून निघून जाते, म्युन्सिपाल्टीची गाडी येते, कोणी हे नसतं, उचलते आणि ते बेवारस म्हणून ते त्याला त्याची विल्हेवाट लावली जाते त्या मृतदेहाची. आणि ही कविता मला एकदा मी नाईटला असताना बेहराम नाका चौकी आहे आमची चौकी, त्या चौकीमध्ये 3-3:30ला मी असंच बघत होतो. ते दोन्ही हे बघत होतो की दोघांचंही कसं जिणं आहे. आणि मला त्यावेळेला शब्द सुचले की ओठांची पाकळी जेव्हा कुस्करली जाते तेव्हा त्या डोळ्यांमधली लाज मरून जाते. ओठांची पाकळी जेव्हा कुस्करली जाते तेव्हा त्या डोळ्यांमधली लाज मरून जाते. अंधारलेल्या रात्रीलाही जेव्हा हुंदका फुटतो तेव्हा चुरगळलेली चादरही कशी सुस्कारून जाते. अंधारलेल्या रात्रीलाही जेव्हा हुंदका फुटतो तेव्हा चुरगळलेली चादरही कशी सुस्कारून जाते. कळकटलेल्या भिंतींना हे काही नवीन नाही, कळकटलेल्या भिंतींना हे काही नवीन नाही. करकरणारी खाटही विटाळलेलीच, ती काही शालीन नाही. कळकटलेल्या भिंतींना हे काही नवीन नाही, करकरणारी खाटही विटाळलेलीच, ती काही शालीन नाही. मिणमिणणारे दिवेही जेव्हा शर्मेने मान खाली घालतात, मिणमिणणारे दिवेही जेव्हा शर्मेने मान खाली घालतात तेव्हा त्या काळोख्या खोलीचेही मन गुदमरून जाते. खुराड्यातल्या कोंबड्यांप्रमाणे त्याही बुजलेल्या असतात, खुराड्यातल्या कोंबड्यांप्रमाणे त्याही बुजलेल्या असतात. कचाकड्याच्या त्या बाहुल्या नेहमीच सजलेल्या असतात. अत्तराने दरवळलेली नोट जेव्हा समोर फडफडू लागते, अत्तराने दरवळलेली नोट जेव्हा समोर फडफडू लागते तेव्हा मरगळलेली नजरही कशी विस्फारून जाते. मग हे रोजचेच मरण ते जर्जर अंग जगत असते, मग हे रोजचेच मरण आणि ते जर्जर अंग जगत असते. अर्धोन मिलित डोळ्यांनी दांभिक समाजाचे रंगढंग बघत असते, मग हे रोजचेच मरण ते जर्जर अंग जगत असते. अर्धोन मिलित डोळ्यांनी दांभिक समाजाचे रंगढंग बघत असते. नशेची लत जेव्हा नसानसात भिनभिनू लागते, परतच काही दारू, चरस, स्मॅक, हेरोईन सगळं चालू असतं तारुण्यामध्ये. नशेची लत जेव्हा नसानसात भिनभिनू लागते तेव्हा ते थकलेले मन उकिरड्या शेजारी विरून जाते. अशी कैक विस्कटलेली मने म्हणजे जळणाऱ्या वाती, अशी कैक विस्कटलेली मने म्हणजे जळणाऱ्या वाती. गावकुसा बाहेरचा हा उकिरडा जागवत असतो कैक राती. अशी कैक विस्कटलेली मने म्हणजे जळणाऱ्या वाती. गावकुसा बाहेरचा हा उकिरडा जागवत असतो कैक राती. शेवटच्या 2 ओळी. भेदरलेले नवे कोकरू जेव्हा काळोख्या खोलीत जमा होते, फसवून वगैरे आणलेली असते एखादी मुलगी. भेदरलेले नवे कोकरू जेव्हा काळोख्या खोलीत जमा होते तेव्हा बहर ओसरलेले फूल स्मृतीतून विस्मरून जाते. तेव्हा बहर ओसरलेले फूल स्मृतीतून विस्मरून जाते.
स्मृतीतून विस्मरून जाते. नंदूदादा, आपण वेळात वेळ काढून आमच्या मुक्तांगण या यूट्यूब चॅनलवरती आलात आणि आमच्याशी मनमोकळ्या गप्पा मारल्यात, आपले अनुभव सांगितले, काही प्रसंग सांगितले आणि कविताही सुंदर सादर केल्या. याबद्दल मी मुक्तांगण या माझ्या यूट्यूब चॅनलतर्फे आपले मनपूर्वक आभार मानते. आणि असंच आपलं मार्गदर्शन आम्हाला राहू द्या आणि आमच्या या चॅनलवरती वारंवार आपण या आणि दर्शकांशी संवादही साधत राहा अशी मी तुम्हाला विनंती करते. धन्यवाद. नक्की नक्की. धन्यवाद.